इकडे सोलापुरातल्या कुरडू गावात सर्व पक्षीयांनी आज बंद पाळला। मुरुम उत्खनन प्रकरणातले दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी हा बंद होता। कुरडू गावाची बीडची तुलना होत असल्याच्या निषेधार्थ सर्व पक्षीयांनी हा बंद पाळलाय। कुरडूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीर असल्याचा अहवाल सादर करण्यात आला आणि त्यामुळे ग्रामपंचायतीवरती 5,47,000 रुपयांची दंडात्मक कारवाई झाली आहे। डिपार्टमेंट आणि होम डिपार्टमेंट हे दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाखाली येत नाही, तरी त्यांनी फोन करून जर केलं असेल तर रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे पण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होते। तर या तिन्ही गोष्टी होणं अपेक्षित आहे। त्याच्या विरुद्धची मी कंप्लेंट दिलेली आहे, काहीही होणार नाही ही देखील खात्री आहे। म्हणूनच मी आता प्रशांत भूषणशी बोलून त्यांच्याकडनं मी पिटिशन मागवून मी ते सोलापूरला फाईल करून अजित पवारांवर कारवाईची मागणी करणार आहे। अजित पवारांनी ज्या महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिली होती ते प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागितलेला आहे, मात्र हे अहवालामध्ये असं समोर आलं की ते उत्खनन प्रकरण जे होतं तेच अवैध आहे। आता म्हणूनच मग लाडक्या बहिणींवर कारवाई होणार की न्याय मिळणार हे उत्तर पाहिजे, कारण पिंक जॅकेट निवडणुकीच्या आधी आणि नंतर रेतीचं जॅकेट हे चालणार नाही। ज्यांना कुणाला मी सांगितलं ना, उद्या तू पण आणखीन काहीतरी नाव घेऊ शकतो, तुम्हाला प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे। मला त्याबद्दल जे काही मी ट्विट करायचं ते केलेलं आहे आणि मला जे सांगायचं ते सांगितलेलं आहे। मला आता त्या विषयावर कुठली गोष्ट बोलायची नाही। कायद्याने नियमाने ज्या गोष्टी करायच्या असतील ती करायला प्रत्येकाला मुभा आहे।